शिवाजी कोण होता असं जर राग येत असेल तर हम्म, शिवसेना आणि इतर अनेक जय भवानी जय शिवाजी घोषणा देताना शिवाजीच म्हणतात ते. त्यांनी पुस्तक वाचून काही समजून घेण्याची त्यांची सक्षमता नाहीये. हम्म, राजकारणाचा स्तर त्याच्यामुळे इतका खाली आलेला आहे की लोकांचे खरे प्रश्न बाजूला राहून या हम्म. पद्धतीने अत्यंत ज्याला आपण म्हणतो ज्यांची लायकी नाही असे लोक खरं तर आपण प्रतिनिधी म्हणून निवडतो आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार आहेत. त्यांचं नाव आहे संजय गायकवाड. हे जे संजय गायकवाड आहेत, ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतात. अ, त्यांच्या कोणत्या कामामुळे नाही, तर त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे. आणि यावेळेला जो त्यांनी कारनामा केलाय तो खूप भयानक आहे. कारण त्यांनी एका पुस्तक प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणजे तुझा पानसरे करेल अशा शब्दात त्यांनी ही धमकी दिली आहे. त्यासोबतच तुझी जीभ छाटेल असं देखील त्यांचं वक्तव्य आहे, जे एका रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सगळेच गेले 2 दिवस ऐकत असू. खरं तर हा जो सगळा मुद्दा आहे तो एका पुस्तकाचा आहे. संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकामध्येच महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. त्या शब्दावरती म्हणजे त्या एका पुस्तकाच्या नावावरतीच हा सगळा वाद खरं तर सुरू आहे. आणि हा वाद सध्या जो 2 दिवसापासून सुरू आहे. विरोधक आक्रमकतेने आपली भूमिका मांडत आहेत. आणि नेमकं ह्या पुस्तकात असं काय आहे किंवा या शीर्षकात असं काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. खर तर आज आपल्यासोबत झूम मीटिंग मध्ये आहेत मेघा पानसरे. मेघा पानसरे या शिवाजी विद्यापीठामध्ये रशियन भाषेच्या प्राध्यापिका आहेत. त्यासोबतच त्या लेखिका आहेत, अनुवादक आहेत. त्यामुळे पुस्तकांचा त्यांचा खूप जवळचा संबंध आहे, त्यांचा अभ्यास सुद्धा आहे. आणि त्यासोबतच त्या गोविंद पानसरे यांच्या सून सुद्धा आहेत. त्यामुळे गोविंद पानसरेंचं हे जे शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांनी फार वाचलंही असेल आणि त्यासोबतच पानसरेंचे विचार देखील त्यांनी फार जवळून बघितले असतील. तर आज आपण या सगळ्या मुद्द्यांवरती मॅडमशी चर्चा करणार आहोत. मेघा मॅडम, आपलं खूप स्वागत आहे मुंबई आउटलुक मध्ये. आता जे आमदार आहेत संजय गायकवाड यांचा तर पहिलाच कारनामा नाहीये. त्यांच्या अनेक कॉन्ट्रोव्हर्सी आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूच. मात्र जो मुद्दा त्यांनी एक सध्या चर्चेत आहे की शिवाजी कोण होता, हे जे पुस्तक आहे गोविंद पानसरे यांचं. तुम्ही गोविंद पानसरे जोवर होते तोवर त्यांचे विचार खूप जवळून पाहिलेत. तर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय आणि शीर्षकही दिलंय. तर त्यांची भूमिका काय होती हे देण्यामागे? कॉम्रेड पानसरेंनी 1980च्या दशकामध्ये शिवाजी महाराजांच्यावर पुस्तकं वाचायला, अधिक अभ्यास करायला सुरुवात केली आणि हम्म, 1987ला त्यांनी व्याख्यानं काही कोल्हापूर जिल्हा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये द्यायला सुरुवात केली. हम्म, त्यानंतर असं लक्षात आलं की ते जे व्याख्यानं देत असत तेव्हा तेव्हाच्या हिंदुत्ववादी विचाराच्या शिवसेनेनी हम्म, त्यांना विरोध केला होता आणि हम्म, ते लक्षात आल्यानंतर कॉम्रेड पानसर यांनी हे भाषण एका पुस्तिकेच्या स्वरूपात लिहायचं असं ठरवलं. हम्म, त्याच्यासाठी आधी जी उपलब्ध शिवचरित्र होती ती वाचली. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची अनेक विश्लेषण करणारी पुस्तकं त्यांनी वाचली आणि त्याच्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की त्यांचं स्वतःचं एक आकलन होतं आणि हम्म, आता त्याच्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या बद्दलची एक जी प्रतिमा रंगवण्यात आली होती, हम्म, विशेषतः प्रस्थापित वर्गाकडून, ती अशी होती की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जणू काही एक धर्मयुद्ध होतं आणि हम्म, शिवाजी हम्म, महाराज हे हिंदू धर्म रक्षक होते आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांना एक मुस्लिम द्वेष्टे त्यांनी इतर जी काही कामं केली असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करून काही महत्वाच्या ठळक घटनांकडे त्यांचं सगळं चरित्र वळवण्यात आलं होतं. हम्म, कॉम्रेड पानसरेंनी मात्र हे या भाषणाचं पुस्तक करताना हे सगळे हम्म, मुद्दे लक्षात घेतले आणि एक नवीन दृष्टिकोन दिला की ज्याच्यातून शिवाजी महाराजांच्याकडे बघताना त्यांचं सगळं जे काम होतं ते एक रयतेचा हम्म, राजा म्हणून, गोरगरिबांचा राजा, हम्म, सर्वसामान्य लोकांचं दुःख जाणणारा राजा आणि हम्म, त्यांना स्वातंत्र्याची, स्वराज्याची प्रेरणा देऊन ते हम्म, प्रत्यक्ष साकार करणारा राजा, अशी हम्म, एक प्रेमाची, आपुलकीची खरं तर भावना सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जी होती, ती प्रतिमा त्यांनी पुढे आणली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं अभ्यास करताना, की या काळातल्या सगळं जे राजकीय सत्तेचं जे सत्ताकारण होतं त्याच्यामध्ये ते धर्मयुद्ध नव्हतं, तर ते हम्म, एक राजकीय सत्तेचं चा संघर्ष होता.
आणि हं, त्यामुळं जरी दोन्ही धर्माचे लोक त्याच्यामध्ये होते आणि ते स्वतः धर्मश्रद्ध होते, अ, ते स्वतः हिंदू धार्मिक श्रद्धा मानत असले, तरी ते हं, काही कुठल्या परकीय परक्या धर्माचा द्वेष करत नव्हते किंवा हं, मुस्लिम धर्माचा द्वेष करत नव्हते. आणि त्यामुळं आपल्याला त्यांनी असं दाखवलंय त्यांच्या पुस्तकामध्ये कव्हरवरच त्यांनी लिहिलेलं आहे मागं, हं, की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये कितीतरी हिंदू सरदार होते. तसंच शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम सरदार होते आणि हं, ते त्यांचे विश्वासू होते. त्यामुळं जेव्हा सैन्यामध्ये माणसं एकमेकांच्या धर्माची काम करतायत, तेव्हा याचा अर्थ असा आहे, की तिथं धर्म महत्वाचा नव्हता. तिथं हं, एकमेकांच्या बद्दल म्हणजे कोणत्या विचारांनी तुम्ही कशासाठी सत्तेकडे गेलेला आहात हे महत्वाचं होतं. आणि हं, त्याचबरोबर कॉम्रेड पानसरेंनी शिवाजी महाराजांचं सगळं इतर कार्य जे दुर्लक्षित राहिलं होतं. हं, उदाहरणार्थ ते एक उत्तम प्रशासक होते. हं, पर्यावरणाबद्दल त्यांना भान होतं. हं, स्त्रियांच्या बद्दलचं त्यांचं ममत्व आणि त्यांच्याबद्दलचा आदर हे हं, अधोरेखित त्यांनी केलं. मला हं, असं वाटतं, की शिवाजी महाराजांच्या सगळ्या इतर कामाकडं जिथं दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि हं, इतिहासामध्ये फक्त शाहिस्तेखान, औरंगजेबाची लढाई आणि या 2-3 मुद्द्यांवर जे केंद्रित केलं होतं, ते हं, बदलून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला असं म्हणतो, अशा हं, पद्धतीचं आकलन शिवाजी महाराजांच्या बद्दल कॉम्रेड पानसरेंनी दिलं आणि मला हं, असं वाटतं, की तेच त्याचं महत्व आहे, की आपण हं, शिवाजी महाराजांच्याकडं एक दैवत म्हणून न बघता, एक समर्थ, सक्षम राजा, एक हं, अत्यंत चांगला माणूस, भला माणूस, उदार अंतःकरणाचा माणूस म्हणून बघायला पाहिजे आणि हं, धार्मिक विद्वेषासाठी या शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. हं. आमदार संजय गायकवाड तर तुमच्या बोलण्यावरून एक मला जाणवलं, की आमदार संजय गायकवाड यांनी जर ते पुस्तक वाचलं असतं, तर कदाचित त्यांना हे विचार समजले असते. पण त्यांनी हे जर वाचलं असेल, तर त्यांची लढाई जी आहे, म्हणजे मला वाटतं हे टायटलपेक्षा विचारांची आहे. जर विचारांची. त्यांनी वाचलं असेल तर. बरोबर. आणि वाचलं नसेल, तर ते एक ह्याला जातीयवादाचा किंवा एक वेगळा राजकीय रंग ह्याला देऊ इच्छितात. नाही, पण त्यांनी आता स्पष्टच झालं, की त्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाहीये. त्यांनी हं, पुस्तक न वाचता त्यांच्या पत्नीला कोणीतरी ते पुस्तक दिलं होतं आणि ते हं, त्यांनी बघितलं आणि त्याचं टायटल बघून त्यांनी फोन केला असं दिसतंय. म्हणजे त्यांनी ते पुस्तक सुद्धा वाचलेलं नाही. हं, हं, त्यांनी हं. एवढा त्यांना जर टायटलचा राग आला आहे, त्या नावाचा राग आला असेल, तर हं, त्यांनी हं. आधी आत बघायला पाहिजे होतं, की त्याच्यामध्ये काय विचार मांडलेले आहेत. हं, आणि नेहमी आपण असं म्हणतो, की शिवाजी महाराजांना समजून घेताना, इतिहास समजून घेताना नेहमी जसं बाबासाहेब पुरंदरेंनी एक अलंकारिक भाषा वापरून एक त्यांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या हं, उलट कॉम्रेड पानसरेंनी शिवाजी महाराजांना एक माणूस म्हणून, एक हं, शासक चांगला कसा असू हं, शकतो हं. आदर्श, हं, हं, असं त्यांचं एक प्रतिमा समोर आणली होती. आणि हं, हं, त्यामुळं खरं तर हे आमदार आहेत. अ, तुम्ही त्या काळामध्ये राजा हा जनतेचं प्रतिनिधित्व करायचा. आता हं, या काळामध्ये तुम्ही आमदार म्हणून तुमच्या जनतेचं प्रतिनिधित्व करता राजकारणामध्ये. तर या गोरगरीब जनतेचं काम करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, हं, त्यांचं जीवनमान सुधारणं, त्यांचं दुःख हलकं करणं, त्यांचे जे त्रास आहेत ते बाजूला करणं, याच्यासाठी खरं तर ही राजकीय सत्ता त्यांना मिळालेली आहे. आणि बरोबर. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि हं, खरं तर शिवाजी महाराजांना तेच अपेक्षित होतं. हं, त्यांनी जर खरा शिवाजी समजून घेतला असता, तर कदाचित त्यांना कळलं असतं, की जनतेचं प्रतिनिधित्व करायचं म्हणजे काय करायचं? हं, हे त्यांना हं. कळलं असतं. आणि मग ते अशा पद्धतीने इतक्या असंस्कृतपणे या सगळ्याबद्दल बोलले नसते. हे स्वतःला लोकांचे प्रतिनिधी समजतात. लोकांसाठी लढायचं म्हणून एक त्यांचा एक पूर्ण एक ऑरा असतो माध्यमांसमोर. पण अशा पद्धतीने आता ही रेकॉर्डिंग जशी आली, त्यांची अर्वाच्य भाषा असेल, गुंडागिरीची एक गुंडेगिरी असेल, हे सगळं जर पाहिलं, तर लोकांनी आता विश्वास कसा ठेवायचा या लोकप्रतिनिधींवरती असा देखील एक प्रश्न पडतो. बरोबर आणि आहे. त्यांचेच आपले राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, हे जे गायकवाड आहेत यांनी याआधी सुद्धा हाणामारीच्या घटना असतील, धमक्या देणं असेल, अशा अनेक घटना केल्यात. मात्र एवढं असून आणि हे कालचंच प्रकरण त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातून कोणती ॲक्शन सुद्धा अजून घेतली नाहीये. हो, कारण ना आजचं राजकारण हे त्या त्या राजकारणामध्ये हं, गुन्हेगारीकरण खूप झालेलं आहे.
आणि हं, त्यामुळं आपण जर रेकॉर्ड काढून बघितलं, आता जे निवडून आलेले आमदार, खासदार असतील, त्यांच्यातल्या हं, अनेकांच्या नावावर अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. म्हणजे हं, क्रिमिनलायझेशन ज्याला आपण म्हणतो पॉलिटिक्स, हं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि निवडून आणण्याची क्षमता असलेल्यांना तिकीटं देणं, त्यांना निवडून आणणं. तर हं, त्याच्यामध्ये एक आर्थिक गणित असतं, की तुमच्याकडं हं, प्रचंड पैसा पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही या पद्धतीने गुंडगिरी करून, गुन्हेगारी करून तुमचा वचक बसला पाहिजे लोकांवर. हं, तर मला हं, असं वाटतं, की ह्या निकषांवर जर तुम्ही आमदार निवडून आणत असाल, तर हं, तुम्ही राजकारण जे सांगता, की आम्हाला आणि शिवसेना असंच नाव आहे. म्हणजे त्यांना हं, जर शिवाजी कोण होता असं जर राग येत असेल, तर हं, शिवसेना आणि इतर अनेक जय भवानी, जय शिवाजी घोषणा देताना शिवाजीच म्हणतात ते. त्यामुळे त्या हं, त्या तेवढी समज नाहीये. त्यांनी पुस्तक वाचून काही समजून घेण्याची त्यांची सक्षमता नाहीये. तर मला असं वाटतं, की अशा लोकांना निवडून आणणं हे केवळ आपलं आर्थिक राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठीचं एक माध्यम म्हणून ते वापरलं जातं आणि हं, राजकारणाचा स्तर त्याच्यामुळे इतका खाली आलेला आहे, की लोकांचे खरे प्रश्न बाजूला राहून या हं, पद्धतीने अत्यंत ज्याला आपण म्हणतो ज्यांची लायकी नाही असे लोकं खरं तर आपण प्रतिनिधी म्हणून निवडतो आहोत. हं, बरोबर. मॅडम, आता जो टायटलवरून जो मुद्दा आता सध्या गाजतोय, की एकेरी उल्लेख आहे. तर माझ्या एक वाचनात एक गोष्ट आली, की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे होते सुभाष वारे यांच्यासमोर पानसरेंनी आपली भूमिका त्यावेळेस स्पष्ट केलेली, की त्यांनी हे टायटल का दिलं? तर ते असं म्हणाले होते तेव्हा, की आपण आपल्या आईशी बोलताना, आपल्या भावना व्यक्त करताना आपली आई आपल्या जवळ असते. आपण तिला बरोबर, अहो-जाओ असं नाही करत. ते कृत्रिम वाटतं, जर आपण तिला तसं बरोबर, केलं तर. आपण तिला अरे-तुरेच करतो. बरोबर. हां, त्याचं कारण त्यामुळेच आपली ही हं, मराठी महाराष्ट्राची परंपरा आहे खरं तर. आपल्या संस्कृतीची परंपरा आहे, की हं, आपण जवळच्या लोकांना असं मोठी-मोठी बिरुदं लावून लांब नाही करत. म्हणजे हं, संबोधित कसं करायचं जवळच्या माणसांना? तुम्ही बघा हं, अलीकडं आपण तो पण ज्याला आपण म्हणतो एक जेंडर स्टडीजमुळे आपल्याला कळतं, की पारंपरिकदृष्ट्या कुटुंब हे आपलं पितृसत्ताक असल्यामुळं वडिलांना आपण अहो म्हणतो आणि आईला ए म्हणतो, जी आपल्या अगदी हं. जवळची असते. परंतु बरोबर. थोडं काळ मागं गेलं तर आपल्या लक्षात येईल, की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये बघा बापाला बापच म्हणतात. ए हं, म्हणतात, ए बाबा म्हणतात. ओ बाबा नाही म्हणत आणि त्याची अनेक रूपं ज्योतिबा असेल, आपला ज्योतिबा म्हणतो आपण किंवा अनेक संत जे असे आहेत, की त्या संतांना आपण आपलं जवळचं सांगण्यासाठी एकेरीच हं, बोलवतो आणि हीच आपली हं, परंपरा आहे. आणि ती हं, परंपरा नाकारून तुम्ही शिवाजी महाराजांना कुठेतरी आपल्या सामान्य लोकांच्या हृदयापासून लांब नेऊन वर ठेवायचं, उंच न्यायचं आणि हं. त्यांच्यातलं जे जैविक नातं आहे प्रेमाचं ते तोडायचं. बरोबर. आणि हे हं, राजकारण आहे कारण त्यांचा मग राजकीय वापर करता येतो. हं, आणि म्हणून मला हं, असं वाटतं, की हा एकेरी नावाचं जे जो विरोध चालू आहे तो राजकीय हं, विरोध आहे असं मला वाटतं. हं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे नाव येतंय ते प्रशांत आंबी यांचं नाव समोर येतंय. त्यांना धमकावलं त्यांनी सरळ-सरळ फोन करून आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ह्याच्यानंतर प्रशांत आंबी जे आहे त्यांनी कोल्हापूरमधलं एक पोलिस स्टेशन आहे राजारामपुरी तिथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिस म्हणाले, की आम्ही चौकशी करू आणि 2 दिवसानंतर या प्रकरणात आपण तक्रार दाखल करू शकतो, असं आलं. एक सुरक्षेचा पण प्रश्न आहे त्यांच्या स्वतःच्या आणि एक शासनाची पण भूमिका आहे. प्रशासन काय करतंय या सगळ्यामध्ये? अ, या सगळ्यात तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे, की तुम्ही या संदर्भात कोणता गुन्हा दाखल करणार आहात, की काय पुढे ॲक्शन घेणार आहात? आज तरी आम्ही जाहीर कॉम्रेड पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन त्यांच्याच स्मारकाच्या तिथं ठेवलेलं आहे संध्याकाळी. अ, हं, दरम्यान प्रशांत तांबे यांनी तक्रार दाखल केलेलीच आहे. हं, आम्ही गेले 10 वर्ष कॉम्रेड पानसरेंच्या खुनानंतर त्यांच्या केसचा, त्या खटल्याचा पाठपुरावा करतो आहोत. अजून ही केस संपलेली नाही. आता अजून साक्षी पुरावे चालू आहेत आणि हं, ही न्यायालयीन प्रक्रिया ही अत्यंत दीर्घकालीन प्रक्रिया असते. आणि हं, त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस खातं, तपास यंत्रणा या सगळ्या बहुतेक वेळा राजकीय दबावाखाली असतात. त्यांच्या हं, दबावाखाली खाली हं, काम करतात. आणि त्यामुळं वकिलांचा सल्ला घेऊन आणखी काय करता येईल? म्हणजे एकदा तुम्ही असं पण एक की अशा लोकांकडे दुर्लक्ष करावं. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की ते जर चुकीचं बोलत असतील, तर त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. तर आम्ही हं. वकिलांचा सल्ला घेतो आहोत, की काय करता येईल याबाबतीत.
अनेक जण हं, इच्छुक आहेत. पण सध्या ही एक प्रोसेसची वेळ आहे. तर चर्चा हं. करून, नीट विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल. आता तुम्ही गोविंद पानसरे यांच्या हत्येचं प्रकरण बोललात. आता याच प्रकरणाशी संबंधित एक होतं, की जेव्हा पानसरेंची हत्या झाली होती 2015 मध्ये आणि हे सगळं प्रकरण जेव्हा हायकोर्टपर्यंत गेलं आणि पानसरेंचं कुटुंब म्हणजे तुम्हीच तेव्हा असं म्हटला होतात, की अ, या खून प्रकरणामध्ये कुठेतरी शिवाजी कोण होता, या पुस्तकाचा देखील संबंध येतो आणि त्यामुळे सुद्धा हे केलं गेलं असेल, असं कदाचित होऊ शकतं, असं शक्यता असतील, असं तुम्ही म्हटला होता तेव्हा. बरोबर आहे. कारण ना खून झाल्यानंतर जो तपास झाला आणि हं, तपास झाल्यानंतर ज्या लोकांना आरोपी म्हणून पकडण्यात आलं, ते हं, आरोपी एका विशिष्ट विचारांचे आणि संघटनांचे आहेत. अ, हं, सगळे हे जे आरोपी आहेत, ते सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती अशा हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांचे लोक आहेत. आणि हं. त्यांचा एक वैचारिकता अशी आहे, की देशाचे संविधान न मानता इथं हिंदू राष्ट्र प्रस्थापित करणं हा कट्टर त्यांचा हिंदुत्ववादी, कट्टर हा हिंदुत्ववादी. हिंदुत्ववादी आहे आणि संविधानापेक्षा सुद्धा त्यांना असं वाटतं, की धर्माधारित राष्ट्र असलं पाहिजे. हं, आणि त्यांचा हा जो त्यांच्या अशा विचारांशी जो वैचारिक संघर्ष आहे, तो कॉम्रेड पानसरे खूप सुरुवातीपासून करत होते. आणि हं, त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला असं दिसतं, की शिवाजी कोण होता हे जेव्हा व्याख्यान ते देत होते, ही पुस्तिका जेव्हा लिहिली गेली, त्याचं नाव जेव्हा दिलं गेलं आणि त्याची विक्री चालू झाली, तेव्हा त्याला विरोध केला गेला. हं, आणि त्याचं ती सुरुवात होती असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर हळू-हळू कॉम्रेड पानसरे अधिक आक्रमकपणे या हं, हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका करत राहिले. हं, त्यांचं लोकांना हे शिकवायला लागले, की धार्मिकता म्हणजे काय? खरी धार्मिकता म्हणजे काय? धार्मिकता आणि हे हिंदुत्व जे सांगितलं जातं, ती राजकीय टर्म आहे, राजकीय विचारसरणी आणि खरा धार्मिक माणूस हा असा हिंसक, खुनी असू शकत नाही. तो दुसऱ्या हं, परधर्मीयाचा द्वेष करत नाही. हं, खरी हं, धार्मिकता प्रेम करण्यामध्ये आहे. आजूबाजूला आपल्यासोबत जे राहणारे लोक आहेत, आपला देश जो आहे खरं तर तो देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यातून आपण स्वातंत्र्य मिळवलं. हा जो संघर्ष होता, दीर्घ संघर्ष, त्याच्यामध्ये तुरुंगात जाणारे, ब्रिटिशांच्या पोलिसांचे अत्याचार सहन करणारे, हे सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि त्यामुळं हं, संविधानाने आपल्याला सगळ्यांना समान अधिकार दिले आणि असं असताना संविधान हे प्रायमरी मानून, हे प्राथमिक मानून आपण खरं तर सगळं ही जी बहुविधता आहे आपल्या सांस्कृतिक ज्याला आपण म्हणतो डायव्हर्सिटी आहे आपल्या देशामध्ये, ती हं, मानली पाहिजे आणि प्रत्येकाने वेगळ्या-वेगळ्या जाती धर्मांचा त्यांच्या प्रथांचा, त्यांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे आणि ती हं, खरं तर आपली सलोख्याची परंपरा शेकडो वर्ष चालत आलेली आहे आणि ही जी हं, परंपरा आहे, त्याची जाणीव करून देत होते कॉम्रेड पानसरे आणि त्यांची एक प्रभावी वक्तृत्व शैली होती. ते वकील होते चांगले आणि त्यामुळं जेव्हा ते व्याख्यानं द्यायचे, लोकांबरोबर बोलायचे, तेव्हा खूप प्रभावीपणे हं, साध्या ग्रामीण मराठी भाषेमध्ये ते आपले सगळे विचार आणि हे तत्वज्ञान सांगत होते. मला हं, असं वाटतं, की शिवाजी कोण होता या पुस्तिकेपासून एक प्रवास सुरू झाला, जो संघर्षाचा होता, वैचारिक संघर्षाचा. त्याची परिणिती नंतर या खुनापर्यंत झाली असं आपल्याला दिसतं. अनेक हं, संघर्ष त्याच्यानंतर झालेत. पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम असतील, जेव्हा हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी विरोध केले आणि कार्यक्रम होऊ देणार नाही असं सांगितलं. कॉम्रेड पानसरेंनी सांगितलं, की नाही आम्ही करणारच. असे हं, संघर्ष सतत होत गेले आणि हं, हा एक वैचारिक संघर्ष आहे. ते इथं हं, कुठलंही वैयक्तिक भांडण आहे, वाद आहे, म्हणून याच्यातून खून झालेला नाही. आणि त्यामुळं हं. मला असं वाटतं, की शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं जे योगदान आहे कॉम्रेड पानसरेंचं ते खूप मोठं याच्यासाठी आहे, की महाराष्ट्राला त्यांनी खरा शिवाजी अत्यंत सोप्या भाषेमध्ये, सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगितला. हं. आणि मला वाटतं यासाठी अनेक हिंदुत्ववादी लोकांचा त्यांच्यावर राग होता आणि आहे. आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलं, ज्यांना या पुस्तकातून महाराज समजले, म्हणून तर हे पुस्तक त्या दशकात 80च्या दशकात आणि त्याच्यानंतर आजवर या पुस्तकांच्या कितीतरी लाखो, हजारो प्रती खपल्यात लाखो प्रती आजपर्यंत. हो, हो. बरोबर. त्यामुळे. अक्षरशः म्हणजे लाखो प्रती खपतायत आणि हं, कॉम्रेड मानसरेंचा खून झाल्यानंतर तर अ, अशा ट्रेंड आहेत, की अ, लग्नासारख्या प्रसंगामध्ये म्हणजे हा खरं तर हं, कौटुंबिक घरगुती सोहळा असतो. हं, तिथं भेटवस्तू म्हणून देताना या पुस्तकाच्या प्रती दिल्या जातात. अनेक हं, ठिकाणी मी बघितलंय, की अशा पद्धतीच्या हं, दिल्या जातात. अनेक संघटनांनी, संस्थांनी
ग्रामीण भागांमध्ये हे पुस्तक पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न असे केलेले आहेत, की त्यांनी शालेय मुलांसाठी अभ्यासासाठी हे पुस्तक दिलं होतं आणि हं, त्याच्यावर हं, आधारित ते परीक्षा घेतात आणि हं, म्हणजे मुलांनी पुस्तक वाचावं, त्याच्यातला आशय समजावून घ्यावा आणि त्याच्यावर हं, आधारित परीक्षा द्यावी. हं, याचा अर्थ सगळ्या अंगाने हे पुस्तक समजून घ्यावं, हं. असे प्रयत्न अनेक तरुण मुलांच्या संघटनांनी केलेले आहेत आणि आणि या सगळ्यावरूनच एक गोष्ट कळते, की तुम्ही एका व्यक्तीला संपवू शकता, पण त्याच्या विचारांना नाही संपवू शकत. बरोबर आहे. विचार हे कधीच न कारण ना संपणारे असतात. हं, बरोबर आहे. कारण केवळ मराठीत नाही, अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत आणि हं, लाखो प्रती त्या भाषांमध्ये सुद्धा लोकं खपतायत, घेतायत आणि मला वाटतं ज्याही लोकांपर्यंत जितकं हे लोकांपर्यंत पोहोचेल, तितका हं. कॉम्रेड पानसरेंचा विचार पोहोचेल, खरा जिवंत शिवाजी राहील. पोहोचेल आणि मग हं, त्या दृष्टीने लोक आजचं राजकारण समजून घेतील आणि मग हं, तोच धोका या आजच्या राजकारण्यांना वाटतो असं मला वाटतं. हं, हं, हं. धन्यवाद मेघाजी. आपण आज आम्हाला इतका वेळ दिलात आणि या सगळ्या मुद्द्यावरती संक्षिप्त स्वरूपात आपण चर्चा करतोय. आपण पुढे देखील याच मुद्द्यावर अशीच एक Zoom मीटिंग घेऊ. नक्की, नक्की. धन्यवाद. थँक ओके. धन्यवाद.